आज आपण ज्वारीच्या चुरमुऱ्यांचा मस्त चिवडा बनवणार आहोत. तोही चटपटीत. साध्या चुरमुऱ्यांचा, भडंग चुरमुऱ्यांचा, पोह्यांचा असे बरेच चिवडे आपण खातो. परंतु आज आपण एकदम नवीन पद्धतीचा ज्वारीचे चुरमुऱ्यांचा मस्त चिवडा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छान भडंग चुरमुरे जसे असतात ना मोठे-मोठे तशाच पद्धतीचे हे चुरमुरे आहेत. तर या ठिकाणी हे 1 किलो चुरमुरे आहेत. 1 किलो चुरमुऱ्यांचा आपण चिवडा बनवणार आहोत. तर मी आता हे पॅकेट फोडते आणि तुम्हाला दाखवते कसे दिसतात ते चुरमुरे. जसे भडंग चुरमुरे असतात ना तसेच हे चुरमुरे सुद्धा दिसतात. तर आता हे चुरमुरे सगळे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि जर हे वातड असतील, कुरकुरीत नसतील तर थोडेसे भाजून घ्यायचे. तर आता आपण बघू हे चुरमुरे कसे आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असतील भडंग चुरमुरे कसे मोठे-मोठे असतात तशा पद्धतीचे आणि छान कुरकुरीत आहेत. त्याच्यामुळे भाजण्याची गरज नाही. जर वातडे असतील तर तुम्ही थोडेसे ते गरम करून घ्यायचे. गरम केल्यामुळे चुरमुरे छान कुरकुरीत होतात आणि मग चिवडा पण चांगला लागतो. तर सगळे 2 पाकीट चुरमुरे काढून घेतलेत. नंतर आता चुरमुऱ्यांसाठीच्या चिवड्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळ्या आवडीप्रमाणे, खोबरं आवडीप्रमाणे, शेंगदाणे आवडीप्रमाणे आणि कढीपत्ता आवडीप्रमाणे. बाकीचं साहित्य आपण पुढे पाहणारच आहोत. तर या ठिकाणी कढईमध्ये आता सर्वात प्रथम आपण तेल टाकून घेणार आहोत चिवडा बनवण्यासाठी. तर 4-5 चमचे तेल घालूया कढईमध्ये. सगळ्यात प्रथम कोमट तेलामध्ये आपण सगळ्यात आधी खोबरं तळून घेणार आहोत. कारण की गरम तेलामध्ये खोबरं तळलं तर ते वरून लाल होतं आणि आतमध्ये कच्चं राहतं. म्हणून थोडं कोमट तेलामध्ये हे खोबरं सोडायचं म्हणजे ते छान कुरकुरीत असं तळलं जातं. तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम आता आपण खोबरं जे आहे ते छान थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत मस्त तळून घेणार आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने साधा चिवडा बनवणार आहोत. पण मस्त लागतो आणि ज्वारीचा चिवडा आहे त्याच्यामुळे तो पौष्टिक पण आहे. तर या ठिकाणी खोबरं तळलं गेलेलं आहे काढून घेऊ. किंचितसं थोडंसं गुलाबी दिसायला लागलं की काढून घ्यायचं ते. नंतर पुन्हा थोडंसं आणखीन तळलं जातं गरम असल्यामुळे. आता नंतर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे पण छान मीडियम गॅसवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपले शेंगदाणे पण मस्त छान तळले गेलेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. आता हे शेंगदाणे पण आपण काढून घेऊया. असं सगळं एक-एक साहित्य आपण तळून घेणार आहोत. तर शेंगदाणे तळले गेले आहेत, काढून घेऊ. सर्व शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला डाळ्या तळायच्या आहेत. डाळ्या पण थोड्याशा तळायच्या, जास्त खूप वेळ नाही ठेवायच्या तेलामध्ये, नाही तर मग त्या कडक होऊन जातात. अशा तेलामध्ये घातल्या फुलून आल्यावरती की मग त्या तळल्या जातात लगेच, मग काढून घ्यायच्या लगेच. तर या ठिकाणी डाळ्या पण आपण छान तळून घेतलेल्या आहेत, काढून घेऊया. नंतर आता सगळ्यात शेवटी आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता तळूया. कढीपत्ता पण मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे, काढून घेऊ. आता आपल्याला सगळ्यात शेवटी चिवड्याची फोडणी तयार करायची. सगळं साहित्य आपलं या ठिकाणी तळलं गेलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये अजून तुम्हाला काही साहित्य घालायचं असेल जसं किशमिश किंवा काजू, बदाम ते पण घालू शकतात. परंतु मी साधा बनवत आहे चिवडा म्हणून मी बाकीचं साहित्य नाही घातलं. आता तेल गरमच आहे. मस्त 2 चमचे मोहरी घातलेली आहे. मोहरीला चांगली तडतडू द्यायची, मस्त फुलू द्यायची आणि मग हिंग घालायचा 1 चमचा, 1 लहान चमचा हिंग घातला. जिरं घालायचं 2 चमचा आणि गॅस बंद करायचा कारण की तेल खूप गरम आहे. जिरं छान फुलून आलेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर 2-3 मिनिट थांबायचं आणि मग नंतर कोमट तेलामध्ये हळद घालायची म्हणजे फोडणी जळत नाही आणि चिवडा पण छान लागतो चवीला. तर हे लक्षात ठेवायचं की सगळ्यात प्रथम मोहरी घालायची. मोहरी घातल्यानंतर ती चांगली तडतडू द्यायची. मग हिंग घालायचा, मग जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आवडीप्रमाणे हळद घालायची, आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. फोडणीतच घालायचं मीठ म्हणजे ते सगळ्या चिवड्याला मस्त लागतं छान. तर या ठिकाणी आपली फोडणी तयार आहे. आता ही फोडणी आपण ज्वारीचे जे चुरमुरे आहेत त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कढईमध्ये वरच मसाला लागलेला आहे. तो मसाला पण चुरमुरे
घालायची कढईमध्ये आणि ते पुसून घ्यायचं चुरमुऱ्यांना सगळा मसाला. आणि जर तुम्हाला थोडीफार हळद कमी वाटली तर तुम्ही थोडंसं आणखीन 1 चमचा तेल घालून त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालून पुन्हा आणखीन चुरमुऱ्यांमध्ये घालू शकतात. म्हणजे सगळे चुरमुरे एकसारखे छान रंग येतो चुरमुऱ्यांना. तर असं पण तुम्ही करू शकतात कमी जास्त झालं तर. लाल मिरची पावडर, हळद, कोमट तेल करायचं त्याच्यामध्ये थोडं लाल मिरची पावडर, हळद अजून टाकून तुम्ही चुरमुऱ्यांमध्ये घालू शकतात कमी पडलं तर. या ठिकाणी परातीमध्ये व्यवस्थित मिक्स नाही करता येते फोडणी, तर मी मोठ्या पातेल्यामध्ये आता या ठिकाणी चुरमुरे घातले. सगळी फोडणी मिक्स करून घेऊया. सगळी फोडणी छान व्यवस्थित चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता तुम्हाला जर छान चटपटीत चिवडा पाहिजे असेल तर 1 चमचा 2 चमचे आपल्याला या ठिकाणी पिठी साखर घालायची आहे. म्हणजे चिवड्याला छान चटपटीतपणा येतो. तर 2 चमचे पिठी साखर सगळ्या चिवड्यामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायची आणि छान व्यवस्थित सगळीकडे लागली की मग जे आपण सगळं साहित्य तळून ठेवलेलं आहे, शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, कढीपत्ता, मग ते सगळ्यात शेवटी आपल्याला चिवड्यामध्ये घालायचं आहे. तर या ठिकाणी सगळं साहित्य आता चिवड्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. तर असा हा मस्त ज्वारीच्या चुरमुऱ्यांचा चटपटीत असा साधा सोपा परंतु चवीला छान आणि पौष्टिक असा आपला मस्त चिवडा तयार झालेला आहे. खायला पण छान लागतो. भडंग चुरमुऱ्यांसारखे छान मोठे मोठे चुरमुरे आहेत आणि वेगळा आहे चिवडा. नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. तर असा हा मस्त तयार झालेला चिवडा आता आपण परातीमध्ये काढून घेऊ. म्हणजे तुम्हाला दिसेल कसा झालेला आहे तो. तर असा छान चिवडा या ठिकाणी आपला तयार आहे. बघा जवळून दाखवते आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे. छान चुरमुरे हातावर लगेच चुरले जातात. इतका छान कुरकुरीत चिवडा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे हा लगेच थोडासा कोमट झाला की एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरायचा म्हणजे तो छान कुरकुरीत राहतो शेवटपर्यंत. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत. तोपर्यंत धन्यवाद.